रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा सन 2025-26 प्रात्यक्षिक कार्य B.एड भाग 2. विद्यार्थ्याचे नाव पल्लवी शंकर साळुंखे, रोल नंबर 25. मार्गदर्शक प्राध्यापकांचे नाव प्राध्यापक V.डी. पाटील मॅडम. यामध्ये आपण वृत्तचिती आणि त्रिकोणचिती हे पाहणार आहोत. यामध्ये त्रिमितीय आकार म्हणजे असे आकार ज्यांना लांबी, रुंदी आणि उंची असते. उदाहरणार्थ घन, घनाभ, गोळा, शंकू, सिलेंडर इत्यादी. त्याचप्रमाणे काही आकार द्विमितीय म्हणजेच 2D शेपमध्ये असतात, म्हणजेच त्यांना फक्त लांबी आणि रुंदी असते, जसे की त्रिकोण आणि वृत्त. उदाहरणार्थ शंकूची आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये बघा उंची आणि लांबी दिलेली आहे. आता आपण पाहूया त्रिकोण म्हणजे काय. त्रिकोण म्हणजे 3 बाजू, 3 कोन आणि 3 बिंदूंनी बनलेला आकार. हा एक द्विमितीय आकार असून त्याच्या रचनेनुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाचे प्रकार हे बाजूंवरून आणि कोनांवरून पडतात. बाजूंवरून पडणारे प्रकार 3 आहेत. एक समभुज त्रिकोण, त्याच्या 3ही बाजू समान असतात. समद्विभुज त्रिकोण 2 बाजू समान असतात आणि विषमभुज त्रिकोण 3ही बाजू वेगवेगळ्या असतात. आणि कोनांवरून पडणारे प्रकार समकोनी त्रिकोण म्हणजेच काटकोन त्रिकोण हा 90 अंशाचा कोन असतो. तीव्रकोनी त्रिकोण म्हणजेच लघुकोन त्रिकोण हा कोन या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते. आणि तिसरा मंदकोनी त्रिकोण म्हणजेच विशालकोन त्रिकोण, या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते. त्रिकोणाची वैशिष्ट्ये. कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. सर्वात लांब बाजू नेहमी सर्वात मोठ्या कोनासमोर असते. आता सूत्र बघूया आपण. परिघ बरोबर C म्हणजेच परिघ म्हणजेच आपण त्याला सर्कम्फरन्स म्हणतोच, ते C या अक्षराने दाखवतात. परिघ बरोबर सर्व बाजूंची बेरीज. आणि क्षेत्रफळ बरोबर म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता आपण वृत्त म्हणजे काय हे बघूया. वृत्त म्हणजे एका ठराविक केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा समूह होय. हा एक द्विमितीय गोलाकार आकार आहे. वृत्ताचे घटक. वृत्ताचे घटक केंद्र म्हणजेच सेंटर, त्याच्यामध्ये त्रिज्या. त्रिज्यालाच आपण रेडियस असं म्हणतो. रेडियस म्हणजे काय तर केंद्रापासून कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर होय. व्यास. व्यास म्हणजेच डायमीटर. केंद्रातून जाणारा 2 बिंदू जोडणारा सरळ रेषाखंड म्हणजे व्यास होय. व्यास म्हणजेच त्रिज्येच्या दुप्पट असतो. परिघ. परिघलाच आपण सर्कम्फरन्स म्हणतो. सर्कम्फरन्स म्हणजे वृत्ताचा गोलाकार किनारा होय. जीवा. जीवा म्हणजे कॉर्ड. 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय. आणि खंड म्हणजेच सेक्टर हा त्रिज्याने आणि परिघाने बनलेला भाग असतो. आकृतीमध्ये आपण पाहू शकतो त्रिज्या दाखवलेली आहे, व्यास, परिघ, जीवा आणि खंड. वृत्ताशी संबंधित सूत्रे. परिघ बरोबर म्हणजे सर्कम्फरन्स बरोबर 2πr आणि वृत्ताचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. या ठिकाणी r बरोबर त्रिज्या घेतलेला आहे आणि पाय बरोबर 3.14. आता आपण वैशिष्ट्ये पाहू शकतो त्रिकोणाची आणि वृत्ताची. त्रिकोणाला बाजू या 3 असतात, वृत्ताला कोणतीही बाजू नाही. त्रिकोणाचे कोन हे 3 असतात, वृत्ताला एकही कोन नसतो.
त्रिकोणाचा आकार हा कोनासारखा असतो आणि वृत्ताचा आकार हा गोलाकार असतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची आणि वृत्ताचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. त्रिमितीय आकारांशी संबंध म्हणजे त्रिकोणावरून कोणता आकार तयार होतो तर त्रिकोणावरून पिरॅमिड, ट्रायंगल बेस्ड पिरॅमिड तयार होतो आणि वृत्तावरून गोळा, शंकू, सिलेंडर असे आकार तयार होतात. प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांमध्ये आपण बघूया. त्रिकोण हा कसा असतो? झेंड्याचा आकार हा त्रिकोणी असतो. छप्परसुद्धा त्रिकोणीच असते आणि पुलांचे तुकडे. वृत्ताचा आकार बघूया, तो कसा असतो? चाक, म्हणजेच चाक हे गोलाकार असते. ताटसुद्धा गोलाकार असते. घड्याळ आणि नाणी या सर्वांचा आकार हा गोलाकार असतो. निष्कर्ष: त्रिकोण आणि वृत्त हे दोन्ही गणितातील मूलभूत आकार आहेत. यावरून अनेक त्रिमितीय आकार तयार होतात. हे दोन्ही आकृती विद्यार्थ्यांना आकारांची समज वाढवतात आणि दैनंदिन जीवनातील गणिताशी जोडतात. थँक्यू.